नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण याच्या पूर्वी भविष्यामध्ये जानेवारीपासून एप्रिलपर्यंत 3 महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगितलं सगळ्या राशींचं. पण त्याच्यामध्ये मला अनेकांनी असं मला सांगितलं की हे 3 महिन्याचं म्हणजे आम्हाला 3 महिन्यानंतर प्रत्येक महिन्याचं शोधायचं, प्रत्येक महिन्याला मग 3 महिन्यानंतर पुढचं असं नको, तुम्ही दर महिन्याचं भविष्य टाका. त्यामुळे तुमच्या आग्रहास्तव मी आता दर महिन्याचं भविष्य सांगायचं ठरवलं. म्हणून आत्ता मेष ते मीन या राशींचं 20 एप्रिल ते 19 मे या 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026 या एका महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे. महिन्याचं भविष्य प्रत्येक राशीचं आहे. त्याच्यात यावेळेला एक थोडासा सूक्ष्म बदल आहे जो तुमच्यासाठी अजून चांगला आहे. तो असा आहे की आपल्याला आत्तापर्यंत इतके एपिसोड बघून सगळ्यांनाच कळलं, ज्यांना अभ्यास माहिती नाही त्यांनासुद्धा, की प्रत्येक राशीमध्ये 3 नावं येतात नक्षत्रांची. म्हणजे ह्या 3ही नक्षत्रांमध्ये हा चंद्र असतो, म्हणजे तुमची रास असते. आणि प्रत्येक राशीचा स्वामी असतो तसा नक्षत्राचा पण स्वामी असतो. त्याच्यामुळे प्रत्येक राशीची माणसं ही 3 नक्षत्रांच्या वेगळ्या वेगळ्या स्वभावाची असतात. आणि प्रत्येक राशीला येणारे सगळे ग्रह जे गोचर करतात समोरून तुमच्या, ते वेगवेगळं फळ देत असतात. त्यामुळे ह्या एकाच राशीसाठी म्हणजे मेष राशीसाठी, वृषभ राशीसाठी, असं प्रत्येक राशीसाठी त्या राशीमध्ये असणारं प्रत्येक नक्षत्र ज्यांचं आहे त्यांनी बघायचं की आपल्या नक्षत्रासाठी हा महिना कसा आहे. इतकं स्पेसिफिक प्रत्येकासाठी मी सांगणार आहे. चांगलं आहे की नाही? चला आपण तयार राहूया. आपल्या कुंडलीमधली आपली रास आणि नक्षत्र घेऊन समोर बसा. सुरुवात करूया 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026चं प्रत्येक राशीचं सर्वांसाठी असणारं राशी भविष्य. पुढच्या राशीकडे जाऊया, कर्क राशीकडे. चंद्राची स्वतःची रास. चंद्र म्हणजे मन, चंद्र म्हणजे आई, चंद्र म्हणजे राहायचं घर, चंद्र म्हणजे रिअल इस्टेट, चंद्र म्हणजे भावनात्मकता, किती किती किती. त्यामुळे चंद्र आपल्या खूप जवळचा असतो, आपल्या आईसारखा. या कर्क राशीच्या लोकांसाठी हे 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026 हा महिना कसा जाईल हे बघूया. आत्तापर्यंतची मी जी राशी भविष्य सांगितली त्या सगळ्यांमध्ये मी केतूचा उल्लेख केला नाही, कारण केतू काही फार त्रासदायक नाही आहे आत्ता. पण कर्क राशीसाठी मात्र हा केतू द्वितीय स्थानामधून भ्रमण करतोय. दुसरा आहे कर्क लग्नासाठी आपण भविष्य बघतोय. त्यामुळे कुटुंबाच्या बद्दल यांना खूप प्रेम तर असतं, पण कदाचित थोडासा अलोफनेस यांना आत्ता येईल या केतूमुळे. व्यावसायिक लोकांसाठी हातामध्ये खूप पैसा असेल, कारण केतू जेव्हा गुरुच्या कारकस्थानांमध्ये येतो तेव्हा त्याच्याकडे पैसा असतो, कारण गुरुची कारकस्थानांमध्ये पैसा येतो. त्यामुळे हातात खूप पैसा असेल, पण तो कॉन्टिंजन्सीसाठी तुम्ही राखून ठेवाल, कारण अतिशय सावध रीतीने वागणारी ही रास आहे. सुरक्षितता हा या राशीचा जगण्याचा मंत्र आहे. वेगळ्या कलाक्षेत्रामध्ये लिखाणात काव्य लिखाण असं काहीतरी कराल. तुमच्या कामामध्ये सहकारी, जी कामं तुमची बौद्धिक आहेत त्याच्यामध्ये मदत करतील. कायद्याची कामं तुम्हाला करता येतील. 11 मे नंतर अतिशय त्वरेने कामं पूर्ण कराल, कारण उच्चीचा रवी जो 10वा येतोय कर्मस्थानामध्ये आणि त्याच्याबरोबर येणारा 10वा मंगळ 11 मे नंतर आणि 10वा येणारा 10 एप्रिलपासून पुढे येणारा बुध, हे सगळे मेषेमधनं तुम्हाला अतिशय कर्तबगारीने काम करू देणार आहेत. सरकारी कामामध्ये पण 14 मे नंतर तुम्हाला लाभ होणार आहे, रेकग्निशन मिळणार आहे आपल्या कामाचं. कुठल्याही माणसाला असं वाटत असतं ना, आपण केलेलं काम ज्यांच्यासाठी केलं आहे त्यांनी किंवा एकूणच सरकारी किंवा आपल्या एम्प्लॉयरनी रेकग्नाइज करावं. ते रेकग्निशन तुम्हाला मिळेल, सहकाऱ्यांकडून पण मिळेल. नोकरदार व्यक्तींसाठी 14 एप्रिलपासूनच आत्ता हा महिनाभर कामाचा ताण आहे तुम्हाला. पण बौद्धिक कामं, अकाउंट्सची कामं, कायद्याची कामं करणाऱ्यांना हा काळ उत्तम आहे, लाभदायक आहे. पैसा वाढवणारं ग्रहमान आहे. पुढे 14 जूनपर्यंत सरकारी कामं सुरळीत होणार आहेत. कुटुंबस्थानामध्ये रवी केतूचा नवपंचम झालेला आहे, तो अतिशय
काटेकोर नातेसंबंध दाखवतो. कुठेही अति नाही पण कुठेही तुटक नाही अशी आहे कर्क रास. कारण ही खेकड्याची रास आहे, त्याच्यामुळे हिचे स्वतःचे जे आडाखे असतात हे या राशीची माणसं कधीही विसरत नाहीत. अतिशय काटेकोर राहतात. गृहिणींना घरातल्यापेक्षा अध्यात्माची ओढ लागणार आहे. अर्थात ज्यांचं वय, ज्या कर्क लग्नाच्या माणसांचं वय हे वानप्रस्थाचं आलेलं आहे 55 ते 60, यांना हे ग्रहमान जास्त आध्यात्मिकतेकडे नेणारं आहे. मग ते नोकरदार असोत, व्यावसायिक असोत किंवा गृहिणी असोत. विद्यार्थ्यांसाठी कामकरी विद्येतून लाभ मिळेल. कष्ट करण्याची विद्या म्हणजे तुमची जी काही तुम्ही शिक्षण घेतलं असेल, पूर्ण झालं असेल तर ते अर्थकरी शिक्षण होईल. कला क्षेत्रात शिकणारे विद्यार्थी अतिशय उत्तम काम करून चमकतील. या कर्क लग्नाच्या लोकांना विवाहाचे योग जून 2026 नंतर आहेत. वास्तूचे योग आत्ता जूनपर्यंत आहेत. घरापासून थोडं लांब जाऊन, थोडी लांबून एखादी गोष्ट तुम्हाला, एखादी वास्तू तुम्हाला आवडेल. कौटुंबिक गोष्टींमध्ये मात्र फारसे तुम्ही रमणार नाही, कारण इतक्या गोष्टींचं व्यवधान तुम्हाला ठेवायचं आहे. दशमामधल्या रवी, बुध, मंगळ, चंद्र सगळेच तुम्हाला अतिशय कामामध्ये तत्पर ठेवणार आहेत. मित्र, नातेवाईक यांच्यापाशी जवळचे सलोख्याचे संबंध, कारण मुळातच कर्क रास आहे तुमची. तुम्हाला लोकांना दुखवायला आवडत नाही. कर्क राशी चंद्राची आहे. चंद्र भांडणारा ग्रह नाही, पण मंगळाचा मित्र आहे. त्याच्यामुळे अतिशय सडेतोड मात्र असता तुम्ही. अपत्यांच्या करिअर संबंधी तुम्हाला शुभ संकेत मिळतील. त्यांना कुठे आपल्याला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे पैशाचं पाठबळ असेल आणि त्यांची पण तशी पात्रता तुम्हाला दिसेल. अनेक प्रकारे हा महिना तुम्हाला लाभदायक ठरेल. परदेशी जाण्यासाठी जरूर प्रयत्न करा. राहू आणि गुरु दोघंही हा योग आणतायत. घरापासून लांब नेणार आहेत म्हणजे परदेशी जाणार आहात. राहूचा चतुर्थाशी असणारा नवपंचम तुळेमध्ये शुक्र आला की तो तुम्हाला घरापासून लांब नेणार आहे, कारण चतुर्थ स्थानामध्ये शुक्राची तुळ रास येते आहे. एकूणच कर्क राशीच्या लोकांना आपण इतक्या आघाड्यांवर काय काय दिसतंय हे सांगितलं. आता स्पेसिफिक प्रत्येक नक्षत्रासाठी बघूया. कारण कर्क राशीमध्ये येणारी नक्षत्र कुठली आहेत? पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा. पुनर्वसू हे गुरुचं नक्षत्र, पुष्य हे शनीचं नक्षत्र, आश्लेषा हे बुधाचं नक्षत्र जे आध्यात्मिकतेकडे नेणार आहे, कुंडलिनीचं प्रतीक आहे. मग या कर्क राशीच्या प्रत्येक नक्षत्राला कसे दिवस आहेत बघूया. पुनर्वसू नक्षत्राच्या लोकांसाठी 23, 24, 28 एप्रिल, 6, 8, 15 आणि 17 मे हे दिवस प्रचंड शुभ जाणार आहेत. तुमच्या मनासारखी कामं करा. पुष्य नक्षत्र असणाऱ्या लोकांना जेव्हा जेव्हा हा चंद्र 6वा, 7वा, 8वा, 9वा एवढा सगळा चांगला आहे. 6वा, 7वा, 10वा आणि 11वा. 8वा चंद्र जो आहे तो थोडा मनाला काळजी लावतो, पण 10वा आणि 11वा उत्तम असतो. शनी 9वा आहे, त्यामुळे हा शनी जर तुमचं नक्षत्र हे पुष्य नक्षत्र असणार आहे तर शनी तुमच्यासाठी कर्मठपणा दाखवतच असतो. शनीच्या नक्षत्रातली कर्क रास अतिशय कर्तव्य तत्पर असते. यांच्यासाठी चांगले दिवस आहेत 24, 25, 29 एप्रिल, 2, 4, 6, 7, 9, 16, 18 मे. खूप चांगला महिना आहे हा. आणि रास चंद्राची आहे, त्याच्यामुळे मनाला आनंद देणारी रास आहे. एवढ्या दिवसात तुम्हाला आनंददायी घटना घडणार आहेत. आश्लेषा नक्षत्र जे बुधाचं चतुष्पाद म्हणजे चारही चरण कर्केत येणारं आणि जे कुंडलिनीचं प्रतीक म्हणजे आध्यात्मिकतेकडे ओढा असणारं नक्षत्र आहे. या लोकांना कर्क राशीत 20, 21, 22, 28, 29, 30 हे एप्रिलचे दिवस आणि 1, 4, 6, 7, 8, 15, 16, 17 मे इतके दिवस या महिनाभरामध्ये उत्तम येणार आहेत. अर्थात आध्यात्मिकतेकडे जाणारी रास असल्यामुळे स्वतःचा आनंद लोकांपर्यंत पोचवणारी, आनंदी वातावरण घरात निर्माण करणारी अशीची माणसं असतात. यांच्याशी सहसा कोणी कटुतेने वागत नाही. हे कुणाशी कटुता धरत नाहीत. अतिशय छान स्वभावाची माणसं असतात, नाही का? आपला सगळ्या राशींमधलं तुम्ही जे आपल्या आपल्या नक्षत्राचं लिहून घेतलं आहेत ना, तर तुमच्या नक्षत्राप्रमाणे हा महिना तुम्हाला कसा जाणार आहे तुम्हाला कळलं आहे. आपला चंद्रकुंडलीत चांगला आहे, त्यामुळे आपण पॉझिटिव्ह आहोत. आपल्याला कष्टाचं
फळ चांगलं मिळतं हे बघून आपल्याला आनंद होतो. सर्वसामान्य माणसांना त्यांच्या रास आणि लग्नासाठी असणाऱ्या या सगळ्या ग्रहांची साथ या महिनाभरामध्ये किती चांगली आहे, कुठे सावधगिरी बाळगायला हवी आहे, कुठे तुमची परीक्षा होणार आहे, कुठे तुम्ही परीक्षा दिल्यावर त्याच्यात तुम्हाला यश आणि मानमरातब मिळणार आहे, सगळं तुम्हाला समजलं आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवरचं भविष्य सांगणं आवडतं आहे. मला सांगा तुम्हाला कसा अनुभव आला, काय मी सांगितलं त्यातलं अनुभवाला येतं आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा. अशाच अनेक पुढच्या नवीन नवीन एपिसोड्ससाठी तयार राहा. आता अजून एक चांगली गोष्ट म्हणजे या महिन्यापासून आपण दर महिन्याचं भविष्य प्रत्येक रास लग्नासाठी सर्व नक्षत्रांमधून सांगणार आहोत. त्यामुळे पुढच्या भविष्यापर्यंत हे सगळं भविष्य तुमच्या मनामध्ये घर करणार हे मला नक्की वाटतंय. सबस्क्राईब करा माझा चॅनल. बाय बाय.